तर भाई सोशल मीडियावर केरलाचा व्हिडिओ खूप फेमस होतोय। एका मुलीने बसमध्ये एका 40-45 वर्षाच्या माणसाचा व्हिडिओ बनवला। त्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय की स्वतःहून ती अशी त्या माणसाला टच करते आणि तो व्हिडिओ ती सोशल मीडियावर टाकते आणि लिहिते की त्या माणसाने मला चुकीच्या प्रकारे हात लावला। तो व्हिडिओ फेमस होतो आणि फेमस झाल्यानंतर त्याच्या घरापर्यंत, त्याच्या परिवार, त्याच्या नातेवाईकपर्यंत पोहोचतो आणि त्याचे मित्रमंडळी, नातेवाईक त्याला बोलू लागतात। म्हणजे त्या माणसाला असं वाटतं की माझी आता इज्जत गेली म्हणून तो आत्महत्या करतो। विचार करा, हे प्रकरण किती खराब आहे। म्हणजे आज तो माणूस जर एकुलता एक कमवणारा असेल तर त्याच्या घरात मुलं आहेत, त्याचे आईवडील आहेत, त्यांना कोण बघेन आता याच्यापुढे। सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अशी भांडुकगिरी करणारे लोक तुम्हाला रोज भेटतील, पण तो व्हिडिओ त्याच्या नातेवाईकपर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचला, त्यांनी एक बघायला तरी पाहिजे होतं की कोणाची चूक आहे त्याच्यामध्ये आणि त्याला आधार तरी द्यायला पाहिजे होता। पण लोकांनी त्याचा पण उलटा मतलब काढला आणि शेवट गेला ना तो माणूस। आणि तो व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांसाठी पण मला सांगायचं आहे की तुम्ही असा व्हिडिओ फेमस होण्यासाठी असे चक्रव्यूहमध्ये फसून जातात तुम्ही। आज तो व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने आत्महत्या केली। आता ती आत्महत्या व्हिडिओमुळे केली का दुसऱ्या काही कारणामुळे केली, पण भांडं शेवट व्हिडिओ बनवणारच फुटलं ना।